तर आपण 178 पानावरती होतो. दिगंबर भाऊ आणि घाटकोपर श्रोतेजन. आता अध्याय 21मध्ये आपण गेली 1 महिनाभर पावसाची वाट पाहिली, तेव्हा आज पाऊस आलेला आहे. म्हणजे सकाळपासून असंख्य देवी देवतांचा आशीर्वाद आणि त्यामुळे पर्जन्याची छोटीशी धार आली आज इथे. बरोबर. तर हे पाऊससुद्धा आता आपल्या मनुष्य संस्कृतीच्या हातात नाही राहिलेला. बरोबर. आणि आपण गेली 4 वर्षे इथे हाच प्रयत्न करत आहे की निसर्ग आपल्या हातून सुटू नये. त्यामुळे चक्रधर स्वामींच्या कोटी तीर्थांना नमस्कार करून परत एकदा 21व्या अध्यायाच्या आपण 5 ओळी परत घेऊ आणि पुढे जाऊ. श्री परेशाय नमः, श्री कृष्णाय नमः. असो हे गोपवस्ते निलिया संवत्सर भरला त्या, तव सत्य लोकी ब्रह्मया झाला क्षण ऐकू. तव स्मरण झाले चतुरानना गोकुळी स्त्रिया गोदना, अकांत वर्तला असेल जाना गोपवस्ते जीवन. जेने आनंद विले तिन्ही लोक, त्याची याची काहीसे वियोग दुःख. हे सामर्थ्य ब्रह्मा चतुर्मुख नेनेची देखा. म्हणे सीता अभिमाने रावण वदिले शंका हो निमीन. वराह रूपे दारुण हिरणाक्ष वदिला. प्रल्हाद कैवार सकोपे होने वदिला हिरण्यकश्यपे. तो याचा शक्ती प्रताप कोपे काही झाला. आता अध्यायाच्या 5 ओळीचा अर्थ आपण आपल्यासाठी घेत आहे की याच्यामध्ये ब्रह्मदेवाने काय केलं होतं आणि इंद्रदेवाने की ते श्रीकृष्ण प्रभूंच्या आपल्या दालनातील वासरे गाई गोप गडी सगळं चोरलं होतं आणि लपून ठेवलं होतं. पण प्रत्यक्ष परमेश्वरी रूप असलेला प्रल्हाद कैवारी आपला जो हिरण्य कश्यपाला वध करणारा असा नरसिंहदेव म्हणजेच विष्णुनारायण यांच्या विशेष कृपा दालनामध्ये विराट रूपामध्ये ते परत त्यांनी स्वतःच्या मायेने तयार केलेले. अशी ह्या 21व्या अध्यायाची महिमा आहे. आणि आपल्याला निरूपण जास्त करता येत नाही, पण आपण कसं साधक अवस्थेमध्ये असल्यामुळे काय होतं आहे, स्वामी तर आपल्यासोबतच राहतात 24 तास. पण जे कलियुगातले खलनायक आहेत, ते कलियुगातले खलनायक आपल्याला त्रास देतात अजूनसुद्धा. तर हा त्रास आपण यासाठी सहन करतो की जेणेकरून सृष्टीचं संतुलन बिघडू नये. बरोबर. आता नाशिकमध्ये साईबाबा येऊन गेले, आपले शंकरबाबा येऊन गेले धनकवडीचे, पण त्यांचासुद्धा इथे छळ झाला होता या ठिकाणी. तर हे कंटकवनामध्ये कसं आहे, राक्षस जास्त आहेत, अजूनही राक्षस आहे. आणि हे राक्षस काय सहजासहजी ते काय वरदान आहे त्यांना देवाला माहिती आहे. बरोबर. आणि ह्या जागेवरती कसं आपल्याला प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. म्हणून मी काय करतो, मुंबईहून आलो की पहिले ह्या जागेवरती भेट देतो की जेणेकरून पाऊस पडावा. गेली 4 वर्ष आपली हीच लीला चाललेली आहे. आणि त्यामध्ये आपले हे छोटेसे प्रयत्न आहेत. आपण तपस्येला बसून विक्रमी पाऊस पडू शकतो. तपस्येला बसून निसर्गामध्ये खूप मोठा बदल आपण करू शकतो. पण मनुष्य प्राणी हा कुठेही एकमेकाला साह्य राहिलेला नाही. बरोबर. सत्याला कोण साह्यच नाही असतं. असं हे विद्रूप दृश्य तयार झाले निसर्गामध्ये. म्हणजे कलियुगामध्ये असं दृश्य तयार झाले. आता वास्तविक रामभाऊ तुम्हाला आज सांगायचं नव्हतं, पण पाऊस आल्यामुळे मी तुमच्याशी बोलत आहे. बरोबर. मी ठरवलं होतं की 40 दिवसानंतरच बोलावं. ऐसे बोलता नारदासी सत्य लोकीहून वेगळी, आपली मृत लोकांशी बाहू झाला. तव विज्ञानशक्ती विस्तारू, दिव्य प्रताप देखिला थोरू. वस्ते गोपाळूसे शाडवन धरू, क्रीडता वृंदावनी. आता हे विज्ञान शक्तीचा विस्तारू असा परमेश्वर आणि दिव्य प्रताप असलेला परमेश्वर म्हणजे शाडनधरू कृष्ण याने वृंदावनी काय केलं आहे, तर प्रत्यक्ष सगळंच्या सगळं जसेच्या तसं तिथं नटलेलं आहे. त्रिभंगी ठाकुनी मुरारी, वेणू वाईला मधुर स्वरी. कृष्ण पवाडे नानापरी, गाती गोपाळे. एक पावे मोहरी सुताळ, वाजविता ती टाकिया गुळ. शिंगाचा गजरी कल्लोळ, करिता ती देखा. ऐसा तुंबळ घोषध्वनी, पडिसाद उमटे गगनी. ऐसे आनंद भरित धरणी, देखिला वसते गोपाळ. ब्रह्मया विस्मय झाला पणी, मने मज देखो येता देखोनी. कवने वेळा चक्रपाणी, आणिली वसते गोपाळ. तर आता ही जी लीला आहे ही वैशिष्ट्यपूर्ण ब्रह्मदेवाचा अहंकार जिरवणारी लीला आहे.
आणि आपण काय केलं, बजरंगबलीची लीला केली. आणि इथे एक संन्यस्त साधू आहे, त्याची निद्राभंग केली त्या. कारण की आपलं इथं रूप बजरंगबलीसारखं होतं रामभाऊ. आपण ह्या तपोवनात अशी लीला करतो ना की आपण बजरंगबलीसारखं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत असतो इथे. असं त्या साधूला भास झालेलं आहे. वास्तविक आपण मानवाच्याच रूपात आहे इथे. म्हणून त्याने ज्ञानपंथे निर्धारून पाहिले मागू ते तव ते देखील तेथे एक सत्य लोकी. पुढती भूतळी असे पाहत तव वसते गोपाळ सहित मिरवत आहे यादवनाथ वृंदावन गोकुळी. ऐसे पाहता नवलाई वसते गोपाळ दुठाई. मग भ्रांत झाला संदेही पडला ब्रह्मा. आता विनू यादवराव ऐसे जीवी धरिला भाव तो अपूर्व नवलाव देखता झाला. तर अशी 178 पानावरची लीला होती रामभाऊ. आणि ही आपण आईवडिलांच्या पुण्यामुळे वाचू शकलो. कारण की आईवडील होते म्हणून आपण पुजारी झालो किंवा आपण तपस्वी झालेलो आहे आता. म्हणजे आपलं कुठलं पण रूप होतं अचानक, बरोबर. आणि हे सगळं आपल्याला कर्तव्य पुरुष असल्यामुळे करणंच भाग आहे. नाहीतर माणसं सहज कुणाला शरण जात नाही. श्री घनश्यामळ चतुर्भुज देखीला गोपाळ शंखचक्र गदा कमळ कौतुब असे कंठी. मुकुटादी भूषण सकळा श्रीवस्त लांछन वनमाळा. श्रवणी कुंडले सोनसाळा शोभे माल कंठी. ऐसे कृष्णमय देखुनी जाना विस्मय झाला चतुरानना. म्हणे आता विनवू कवना क्षमावृत्ती. तो तेथे अनेक नवल देखिले अलौकिक अवघेया जवळी एक देखिला ब्रह्मा एक ब्रह्म 12 मुखाचे 1 16 1 24 मुखाचे 1 32 वदनाचे उपस्थिती एका कृष्णा ते. म्हणजे अशा प्रकारे ब्रह्मदेवाची पण फजिती झालेली आहे अध्यायामध्ये. की स्वामींच्या समोर आपण सांगतो की अनेक तोंडाचे ब्रह्मदेव आहेत आणि ते श्रीकृष्णाची पूजा करत आहे. असा तिथे एक भ्रांत झालेली आहे ब्रह्मदेवाला. उपासिती एक कृष्णाते. आणि काही शक्तिकुळ स्वप्न समुद्र कुलाचळ मूर्तीधारी होणे सकळ ओळखती ती देखा. मिती नाही चतुरानुना देखुनी सत्य लोकीचा राणा. म्हणे हे साचको माणिया मना भ्रांत पडली असे. म्हणून पाहे सत्य लोक तव तेथे ब्रह्मा असे एक. चतुर्मुखा पडला धाका म्हणे नारदाते. गेले आपले देवपण आता बुद्धी करावी कवण. येणे श्रीकृष्ण जाणं अवरिले जाम्मा. ऐसे म्हणून त्वरित चतुर्मुखा पडती भ्रांत. कवन मी माझे स्नान केवत ऐसा विसरून गेला. तव नारद म्हणे ताता अहंकार सोडून आता. ओळखावे श्रीकृष्ण नाता तरी फिटेल भ्रांती. येथे कैसा तो विश्वपाळू हा दिव्य शक्तीचा खेळू. तो गोकुळात घननिळू असेल जाणा. म्हणून गोकुळात नारदू अभिवंदुनी विनविला गोविंदू. म्हणे ब्रह्मा नेनुजी तुझा अगाधू परमानंदा. तुझे चरित्र नेनिजे काही एक शक्ती विश्व मोहिले पाही. तेथे चतुरानू काही तुझ पुढा तुझसी चोरी केली देवा. तो अपराध उव 6 वया व्यापार सृष्टी देखा. देवा करिता ती तुझे. नारदा करता बोलता ऐसे तव देवासी आले हास्य. म्हणे त्या काही लागले पिसे भुलला केसा. मग प्रसन्न झाला चक्रपाणी. अशा प्रकारे आपण 31 ओळी घेतल्यात रामभाऊ. का की पाऊस पडल्यामुळे काय झालं आहे, निसर्गातील अनेक जीवजंतूंना, आपण पण जीवजंतूच आहे निसर्गातला, आपण पण एक मनुष्य प्राणीच आहे शेवटी. आपल्याला खूप आनंद झाला आहे पाऊस पडल्यामुळे. घरातील दुःख मी विसरलो आहे रामभाऊ. कारण की बघा, ही आई होती म्हणून आपण आहे, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला आईची महती थोडक्यात सांगतो. कारण की आपल्याकडे आज जागा भरपूर आहे मोबाईलमध्ये. मोबाईल पूर्ण फ्रेश करून टाकला आहे मी. आणि चार्जिंग पॉईंट एक ठिकाणी मिळाला आहे, पण मनुष्य प्राणी न जाणे आपल्यावर कधी उलटेल म्हणून आपण स्वतःचं घरच घेणार आहोत इकडे, बरोबर. आता स्वामींसमोर तुम्हाला मी काय गोष्टी सांगतो रामभाऊ, तुम्ही ह्या बारकाईने ऐका, बरोबर. तर आई म्हणजे काय असतं रामभाऊ? आई म्हणजे साक्षात परमेश्वर असतो. म्हणजे तो प्रभू रामाची आई असो किंवा बळराम भ्राता म्हणजे राम कदम यांची आई असो, माझी आई असो, आई हा साक्षात परमेश्वर आहे या जगामध्ये. आणि आई नसल्यावरती काय होतं हे त्या मनुष्याच्या आतल्या घडामोडी असतात ना, त्याच्या आत्म्यालाच माहिती असतं, त्याच्या मनालाच माहिती असतं, बरोबर. आता आपल्याला इथे ह्या तपोवनातच खूप मोठे साक्षात्कार झाले होते की आपल्या घरात असं सुखदुःख येणार आहे बाबा, बरोबर.
पण आपण कसं आहे ती गोष्ट दिगंबर भाऊपर्यंत सांगतो की घरी यायला मला कसं आहे ते आपल्या घरामध्ये सिक्युरिटी गार्ड असतात, बॉडीगार्ड असतात आणि पोलीसवाले असतात. मग कुठेतरी आपण खूप मोठा शहाणपणा करायचं हे मला आवडत नाही रामभाऊ. आपण कसं आहे कधीतरी तुमच्याकडे येतो बाय चान्स वेळ भेटला तर, बरं. पण आता राजकारणाची सगळी धोरणं मी माझ्या हाती घेत आहे रामभाऊ. तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करत आहे मी, कारण की राजकारणाला अतिशय प्रतापी वळण आपण लावणार आहोत येत्या काळामध्ये. आणि आई हा विषयच धरू आपण. ते राजकारण काय आपल्या हाताचा मळ पण नाही. आपण राजकारणात तर धुरंधर आहोतच पहिल्यापासून, कृष्ण काळापासून. फक्त आईची व्याख्या तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. ते शनी मंदिर पण आहे, शनिदेवाची आई पण आपल्या घरामध्ये अध्याय ऐकायला येते. आणि इथे जे प्रभू महा आहेत त्यांचं वर्णन आपल्या मुखाने करता येत नाही, कारण की ते कदाचित ह्या नाशिकच्या लोकांचं काहीतरी पुण्य आहे, किंवा ह्या कंटकवनाचं असं काही पुण्य आहे की इथे राक्षसांचा तर नाश केला प्रभू रामांनी किंवा हनुमानाने, पण ह्या कंटकवनामध्ये बजरंगबली का राहतात ते त्यांनाच माहिती आहे. आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला असंख्य काठी ह्या वनामध्ये राहतात. त्या काट्यांवरती अजून एक तपस्या बाकी राहिली आपली, आणि ती स्वामी आपल्याकडून करून घेते, बरोबर. आणि येत्या काळामध्ये आपण सोज्वळ साधू, सिद्ध साधू बनण्याच्या मार्गावरती होतो, बरोबर. पण आपण काय केलं, गगनगिरी महाराज यांना विलासी साधू बोलून बसलो, बरोबर. तर त्यामुळे काय झालं, ज्या सिद्धी आपल्याला प्राप्त झाल्या जनार्दनगिरी बाबांच्या, त्या आता आपल्याला दर्शनच देत नाही. गेली 8 ते 11 दिवस असं चाललं आहे तसं. कदाचित परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे. आणि आपण पण असा महारथी आहे की आपल्याला सिद्धिविद्धी काय नको आहे. कारण आपण स्वामी त्या सिद्धीला काय बोलतं ते आता शेगावच्या बाबांना आणि या शिर्डीच्या बाबांना जास्त माहिती आहे, बरोबर. म्हणून सिद्धिविद्या आपल्यासाठी काय, आपण त्यांना लाथाडू शकतो. आपल्याला काय गरज नाही सिद्धिविद्या प्राप्त होण्याची. आपल्याला फक्त परमेश्वरी शक्ती प्राप्त झाल्यात आणि आपण साक्षात असं रूप झाले रामभाऊ. याच्यापासून मी विराट विष्णू झालेलं आहे, आणि विराट विष्णूचं रूप आता मी एका साधूच्या घरात प्रकट करणार आहे. तो आहे भोळा आहे, शक्तिमान साधू आहे तो. त्याचं पूर्वजन्माचं पुण्य पण जास्त आहे त्या साधूचं. आणि त्या साधूच्या घरामध्ये त्याच्या 7-8 पिढ्यांचा उद्धार करून त्याला खंडोबाची एक अजरामर सुंदर गादी आपण स्थापन करून देतो. असा शिर्डीच्या बाबांचा वटहुकूम आहे. आपल्या स्वतःचं काय नाही रामभाऊ, बरं. आणि त्यासाठी मी घरी आलो होतो, पण मला घरात असं होईल हे कदाचित या तपोवनाने सांगितलेलं होतं. आणि कसं असतं, काळचक्र इतकं क्रूर आणि इतकं भयंकर असतं ना रामभाऊ, की ते मोठ्या मोठ्या महापुरुषांनासुद्धा काळचक्र पुरून उरतं. असं उज्जैनचे बाबा आपल्याला सांगून गेले घरामध्ये, बरोबर. आणि ह्या पृथ्वीवर मी एकच असा महारथी आहे रामभाऊ की मला मृत संजीविनी विद्या त्र्यंबकेश्वरच्या बाबाने शिकवलेली आहे. आणि ते मडे उठवायचा आपला धंदा आहे रामभाऊ. आपण मडे उठवतो कधी पण, कारण की चक्रपाणी गुरूंचं जे देह होता, मृतदेह, तो हरिपाल आणि चक्रधर स्वामींनी उठवला, अशी आपल्या पंथामध्ये एक महिमा आहे, बरोबर. आणि स्वामी नरसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ यांनी अनेक मडे उठून बसवले. तर आता या कलियुगामध्ये अशी मडेच नाही रामभाऊ की त्यांना उठून बसावं बाबा, की काहीतरी चमत्कार करावा, हे याची काही गरजच नाही राहिलेली, बरोबर. आणि हे आपण कसं आहे धोपटपंथी बोलत आहोत. याला काय असा रागरंग नाही आहे. पण आज पाऊस झाल्यामुळे बघा वातावरण अतिशय सुंदर आहे. इकडे हा भाग आपला तपोविभाग आहे, आणि इथे आपल्याला तप करण्यासाठी प्रत्यक्ष जनार्दनगिरी बाबा बोलवायला येतात घरी. जसे तात महाराज स्वामींच्या मठात बोलवतात, बरोबर, तसं इथे आपल्याला प्रत्यक्ष जनार्दनगिरी बाबा, बाप्पा सीताराम आणि जलाराम असे काही काही संत आहेत. तिथे आपण गुजरात आणि महाराष्ट्राचा भेदभाव करत नाही रामभाऊ. का आपल्यासाठी कसे सगळेच देश आपलेच आहेत. शिवरायकालीन भगवी संस्कृती जी होती ती भगवी लाट अखंड भारतातच होती. फक्त खलींचा जो त्रास काश्मीरी पंडितांना आहे, की आता हे नाशिकचे तर काटे मीही काढू शकतो, काय मोठी गोष्ट नाही. का सीतेची आपल्याला कृपा झालेली आहे, बरोबर. आणि आपल्याला जे साध्य व्हायचं ते झालेलं आहे रामभाऊ, बरोबर. म्हणजे ॲक्च्युली मी दिगंबर भाऊ किंवा
ते आपले शेलार साहेब आहेत बरं, किंवा सगळ्या मंत्र्यांशीच बोलत आहे मी, देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलत आहे. पण कसं आहे, घरातल्या माणसाला हे माहिती पाहिजे की आपला भाऊ कुठपर्यंत त्या खोल ज्ञानसागरात आणि त्या राजकारणात आणि त्याच्यापेक्षाही उच्च अशा आध्यात्मिक सागरात किती तरबेज झाला आहे. त्यासाठी मी हे तुम्हाला थोडंसं आपलं विवेचन पाठवत असतो बरं. आणि परमेश्वरी शक्ती कशा असतात, या चमत्कारिक असतात, क्षणात चमत्कार करणाऱ्या असतात. आणि बघा आता इथे हे जे झाड आहे ना, हे झाडसुद्धा आपल्याला कौल देत आहे, म्हणजे उरलेला पाऊस ते आपल्या अंगावर पाडून आपलं स्वागत करत आहे बरं. म्हणजे ह्या झाडाला तो वटहुकूम कोणी दिला, तर बजरंगबली बाबाने दिला बरं. आणि चमत्कार करायला जास्त वेळ लागत नाही, एका सेकंदात चमत्कार होतो, माणसाची महिमा होती काय, आणि त्याला मग मठमहंती प्राप्त होती स्वामींच्या भाषेत बरं. आणि तो काहीतरी पदाला जाऊन पोचतो तो मनुष्य, आणि मग त्याची ह्या समाजात वाहवा होते. ते आपल्याला नको आहे रामभाऊ बरं. आपण शिर्डीचे बाबा, शेगावचे बाबा यांच्यासारखा कर्मठ साधू आहे आपण. आपल्याला ही माणसं बिलकुल आवडत नाही रामभाऊ. माणसाला मी जवळजवळ लाथाडलेलं आहे आता, का की ही माणसं लायकीचीच राहिली नाही बरं. कलियुगामध्ये राक्षस म्हणजे दिगंबर भाऊ यांच्या भाषेत बोलायचं, आपले दिगंबर भाऊ आचरेकर मला बोलले होते एक दिवशी की हे सगळे किडा मुंगी जीवजंतू हे पुनर्जन्माला आले. हे जे हिंस्र श्वापद होते हे पुनर्जन्माला आले आणि हे माणसं झाले बरोबर. म्हणून माणसं एकमेकाशी चुकीचे वागत आहेत, आणि त्या सगळ्यांना सुधारवणं ही माझ्याही बसची बात नाही, कारण की मी एक साधक अवस्थेत आहे आता बरोबर. तर आजचा हा अत्यानंद मी यासाठी पाठवत आहे की आज मला सकाळी 100% साक्षात्कार झालेला आहे. पण ज्या देवांचं नाव जर घेतलं तर ते देव मला दिसतच नाही, ते गायब होतात अडीच 3 महिने. आणि मग असं आपलं हे आयुष्यच पूर्णपणे ह्या तपोवनातच जाईल असं मला वाटते बरं. तिकडे लग्नाचे वारे व्हायला लागलेत जोरदार दारामध्ये, आणि गिरिजाशी आपलं लग्न होण्याची दाट शक्यता आहे. पण आपण त्या लग्नाला टुल्ली देऊन काय करतो, रामदास स्वामींसारखं सरळ या जंगलात पळून येतो बरं. आणि हे आपल्या आयुष्यात होईल हे आपल्याला बालपणी माहिती होतं बरं. तर आज पाऊस असल्यामुळे माझे कपडे सुकलेले नाही रामभाऊ, कपडे सुकायला जागा आहे आपल्याकडे आता सध्या. आपल्याला एक उत्कृष्ट जेवणाची संधी प्राप्त झाली, जेवण आपल्याला चांगलं मिळत आहे. फक्त एवढं आहे की ज्या वाईट लोकांनी आपलं वाईट केलं होतं त्यांचे अत्यंत वाईट दिवस येतील असं एक सूत्र आपल्याला दिसत आहे सध्या बरोबर. ज्याने आपल्यासाठी खड्डा खणला होता तो खड्डा त्याच्यासाठीच होणार आहे आता इथून पुढे बरोबर. आणि हे शनी महाराजांनी त्यांची आई ही गोष्ट ऐकत आहे आता. इथे बघा शनी महाराज पण आहेत आणि त्यांची आई बसलेली आहे इथे बरोबर. ते घाटकोपरच्या घरात पण येतात आपला ग्रंथ ऐकायला. आणि सगळ्यात मोठा चमत्कारिक देव त्या झाडांमध्ये येते बघा. तिथे जो तेज दिसते ना, त्या तेजामध्ये तो देव आहे की जो आपले ग्रंथ ऐकतो बरोबर. तर ही स्वामींची लीला आहे, आपलं काय नाही. स्वामी समर्थ. जय शिवशंकर, जय पर्जन्य राजा, जय इंद्रदेव, जय वर्षा अमृता राणी आणि पर्जन्य देवता.